टेंबू विस्तारित योजना जून 2027 पर्यंत पूर्ण करू. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, पृथ्वीराज देशमुख, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बिरोबा देवस्थान समितीचे पदाधिकारी व शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प असून या योजनेसाठी निधी येऊ लागला असल्याचे सांगून शासनाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून भ्रष्टाचार होत असेल तर सर्वांची चौकशी करून कारवाई करू असा सज्जड इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे. आणि पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो आशयाच्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत ते लवकर पूर्ण होवो अशा प्रकारची प्रार्थना पांडुरंगाची केली. आज आरेवाडी येथील आपल्या सर्वांचं दैवत बिरोबा महाराजांच्या छत्राखाली आपण आज सगळे एकत्र जमलेलो आहोत. मी प्रथमतः या दैवताच्या चरणी कोटी कोटी दंडवत अर्पण करतो. त्यांनी आपल्याला मलाही आज संधी दिली आरेवाडी जिल्ह्याची. माझे मित्र आणि सहकारी माननीय गोपीचंद पडळकर, या मतदारसंघाचे आमदार युवा नेते माननीय रोहित पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी सभापती प्रभानंदजी पडळकर, जयश्री तात्या शेंडगे, प्रभानंदजी काशीलिंगा कोळेकर, संस्थांचे अध्यक्ष, आमचे महामंडळाचे कार्यकारी संचालक माननीय हेमंतजी धुमाळसाहेब, मुख्य अभियंता अलका अहिरराव, जिल्हा परिषदेचे सभापती दादासाहेब कोळेकर, या संस्थांचे उपाध्यक्ष जगन्नाथजी कोळेकर, आपल्या आरेवाडीचे सरपंच रमेशजी कोळेकर, प्रादेशिक अभियंता महादेवजी कदम, अमोलजी गुरव, सर्व उपस्थित महायुतीचे पदाधिकारी, जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव आणि उपस्थित मित्र, कालच पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झालं आणि मी त्यानिमित्त आपल्याला सांगितलं पाहिजे की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, यांनी जो संकल्प केलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा, तो संकल्प परमेश्वराने आमचा चुकीला नेवा, पूर्ण करावा आणि राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या सोबत त्यांनी जे पाहिलेलं आहे ते पांडुरंगाला पूर्ण करण्यासाठी आम्हाला सगळी ताकद द्यावी अशी काला त्यांच्या चरणी प्रार्थना केली. आपल्याचा हा संपूर्ण परिसर पहिला पुस्तक दुष्काळाच्या छायेमध्ये होता, परंतु मी त्या भागातून येतो संपूर्ण गोदावरी खोरं हे सगळ्यात तुटून खोरं आहे. सगळ्यात जास्त दुष्काळी पट्टा त्या भागामध्ये आहे, परंतु निवडण्यासारखं धरण त्या ठिकाणी सुरू केलं. महाराष्ट्रातल्या एका जाणत्या राजानं त्या धरणाचे 4 वेळा भेटून घेतले. 26 फूटचं धरण 33 वर्षानंतर 5,000 कोटी रुपयाला पूर्ण झालं. आदरणीय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी उद्घाटनाला आले होते. त्यांनी मला प्रश्न विचारला, माझे मुख्यमंत्री मोदी होते, 34 साल क्यों लगा था? महाराष्ट्रामध्ये ही काम असता गेली अनेक वर्ष होते. भूमिपूजन करायचे ते पंडितांनी सगळे सांगितलं प्रमाणे 10 किलोमीटर भूमिपूजन, 20 किलोमीटर दुसरं भूमिपूजन, त्याच्यावर 3-3 दिवस मला काय नाही केलं. त्याच्यावर महाराष्ट्राचं नेतृत्व काही लोकांनी अनेक वर्ष केलं. परंतु खरं कृष्णा खोऱ्याच्या कामाला चालना करण्याचं काम जर कोणी केलं असेल त्या राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी साहेबांनी कामाला सोडलं. परंतु मूळ संकल्पना आली होती, या दुष्काळ भागात पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी अविरतपणे त्यासाठी प्रयत्न केले. ते स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, स्वर्गीय रामा असतील, त्या दोन्ही वृद्धींना सुद्धा मी या निमित्तानं त्यांच्या मृत्यूला त्यांना वंदन करतो. एक समर्पित भावनेनं काम करणारे सगळे लोक होते. परंतु या दुष्काळ भागाला पाणी देण्यासंदर्भात एक भूमिका असायला पाहिजे. शेवटी सरकारला सत्य घ्यावं लागलं आणि मग मराठा 1991 साली आपल्या गावात आपल्या भागातले एक माजी मंत्री म्हणून राजेंद्र घोरपडे सुद्धा त्यावेळी त्यांनी या भागात पाणी देण्यासंदर्भात प्रयत्न केले. परंतु 15 वर्ष 20 वर्ष निधी मिळत नव्हता आणि पुन्हा 14 साली पुन्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं. तेव्हा आता टेंबूच्या भागामध्ये पाणी यायला लागलं, म्हैसाळमध्ये पाणी यायला लागलं, विस्तारित योजनेला पैसे मिळायला लागले. कारण दुष्काळ भागाच्या लोकांसंदर्भात त्यांच्या ज्या भावना आहेत, किती काळ पिढ्या 2 पिढ्या 4 पिढ्या हे फक्त पाण्याची वाट पाहत असायची. आणि म्हणून आपल्या या सगळ्या योजना जरी निधी दिला तर माझ्याकडे जो गोदावरी बऱ्यापासून ती आता कोकणाचं पाणी आणायचं 78 TMC ते काम आता जबाबदारी तरी माझ्यावर सोपवली. जवळजवळ 1 लाख कोटी रुपये खर्च करून आपण ते 78 TMC पाणी आता गोदावरीमध्ये आहे. ते समुद्रात पाहून जात होतं. एकाच त्याच्यामध्ये स्वतःबद्दल एक आत्मविश्वास आणि लोकांच्या प्रति असणारी त्यांची जी भावना आहे, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचं समर्पण आहे. बरोबर देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करताना खऱ्या अर्थानं दुष्काळी भागाला न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेतून काम करणारं नेतृत्व मला वाटतं यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील, त्यानंतर फक्त देवेंद्रजीनं ज्या ठिकाणी मला त्याचा उल्लेख केला पाहिजे की त्यांनी त्यासाठी काम सुरू केलं. आज आपल्या या भागामध्ये असताना आज मी काय फार मोठं भाषण करणार नाही, पण आता बऱ्याच लोकांनी मला मागणी केलं, तलाव पाणी सोडा, जोडणी करा, PDN करा. गोपीचंदनी तर मला स्वस्थ बसू देत नाही, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. म्हणून गोपीचंदनी राज्याच्या भागाचं काम आहे, दुसऱ्या भागात तुम्ही काय करा, पण माझ्या दुसऱ्या भागाला पाणी आणलं पाहिजे, योजना पूर्ण केल्या पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. आणि म्हणून टेकोसोबत नव्हे आता पटकर साहेब आपण आता नाबाळमधून 619 कोटी रुपये आता आपण मंजूर केले. त्या कामाला तरी देणार आहोत, पैसे मंजूर झाले. म्हैसाळ करता सुद्धा आपण जी मागणी वगैरे